नमस्कार. 29 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. अंजाळे येथील पुलावर ओमिनीला कारची धडक, सुदैवाने प्राणहानी नाही, वाहनांचे झाले नुकसान. डांबुर्णी येथे सासरी आलेल्या 24 वर्षीय विवाहितेला चौघांची शिवीगाळ, यावल पोलीस ठाण्यात तक्रार. चिंचोली येथे ब्लँकेट हातातून खाली पडल्याच्या रागातून 64 वर्षीय वृद्धेला तिघांची मारहाण. थोरगवार येथे 26 वर्षीय विवाहितेने मामाला माहेरी नेण्यासाठी बोलवल्याच्या रागातून पतीने केली मारहाण. यावल शहरातील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी. JT महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. यावल येथील बाल संस्कार विद्यालयात चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस विषयावर न्यायालयाच्या वतीने जनजागृती शिबिर संपन्न. तर यावल येथील वर्गमित्र तब्बल 30 वर्षांनी पुन्हा आले एकत्र. स्नेहमिलन कार्यक्रमात जुन्या आठवणींना दिला उजाळा. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेटवस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून. अंजाळेजवळील पुलावर भुसावळकडून येणाऱ्या एका कारने यावलकडून भुसावळकडे जाणाऱ्या ओमिनीला समोरून जबर धडक दिली. वळणावर कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला. यामध्ये सुदैवाने दोघे वाहनातील कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अंजाळे तालुका यावल येथील मोर नदीच्या पुलावर भुसावळकडून यावलकडे भरधाव वेगात कार क्रमांक MH28BK 3005 ही येत होती. तर यावलकडून भुसावळकडे ओमिनी क्रमांक MH19BU 9524 ही जात होती. दरम्यान वळणावर कार चालकाकडून कार अनियंत्रित होत तिची धडक ओमिनीला बसली. या अपघातामध्ये सुदैवाने ओमिनी आणि कारमधील कोणालाच काहीच दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तेव्हा या अपघात संदर्भात तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. यावल पोलिसात अपघातासंदर्भात पंचनामा करून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. डांबुर्णी येथे माहेरी गेलेली 24 वर्षीय विवाहिता सासरी परत आली. तेव्हा तू येथे का परत आली असे सांगत पतीसह सासरच्या चौघांनी या 24 वर्षीय विवाहितेला शिवीगाळ केली. तेव्हा या महिलेने यावल पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. डांबुर्णी या गावात 24 वर्षीय विवाहिता माहेर येथून सासरी परत आली. तेव्हा ती घरी परत आल्यावर तिच्या पतीने महिलेला सांगितले की तू भाऊबीजसाठी माहेरी गेली होती, तेव्हा तू आता इथे परत का आली. तेव्हा
विवाहितेने सांगितले की मी माझ्या 2 मुलांना घेऊन कुठे जाऊ. यावरून वाद झाला आणि 24 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीसह सासरच्या चौघांनीच शिवीगाळ केली. तेव्हा 24 वर्षीय महिलेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 4 जणांविरुद्ध तिने तक्रार दिली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल. चिंचोली या गावात एक 64 वर्षीय वृद्ध महिलेला तिच्या हातातील ब्लँकेट जमिनीवर पडल्याच्या कारणावरून तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 64 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. चिंचोली तालुका यावल येथील रहिवासी सुशीलाबाई दिगंबर धनगर वय 64 वर्ष या वृद्ध महिलेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ती हातात ब्लँकेट घेऊन जात होती. दरम्यान तिच्या हातातील ब्लँकेट हे जमिनीवर पडली. त्या रागातून या 64 वर्षीय वृद्ध महिलेला अनिता सावळे, विकास सावळे आणि अनिल सावळे या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 64 वर्षीय महिलेच्या या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. थोरगव्हाण येथील एका 26 वर्षीय विवाहितेने तिचे पती सतत दारू पिऊन भांडण करतात म्हणून आपल्या मामाला फोनवर कॉल करून मला घेण्यासाठी या असे सांगितले. तेव्हा या रागातून पतीने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तू जर येथून गेली तर मी आत्महत्या करेल आणि तुझे आणि तुझ्या आईचे व मामाचे नाव टाकून तुम्हाला फसवेल अशी धमकी दिली. तेव्हा महिलेने पतीविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. थोरगव्हाण तालुका यावल येथील 26 वर्षीय विवाहिता आपल्या घरी होती. दरम्यान तिचे पती दारू पिऊन तिच्याशी नेहमी भांडण करतात म्हणून या 26 वर्षीय विवाहितेने तिच्या मामाला फोन करून मला घेण्यासाठी या असे सांगितले. तेव्हा या रागातून 26 वर्षीय विवाहितेच्या पतीने तिला थेट शिवीगाळ करून दारूच्या नशेत मारहाण केली आणि तू जर गेली तर मी आत्महत्या करून टाकेल व तुझ्या आईचे आणि तुझे आणि तुझ्या मामाचे नाव लिहून चिठ्ठी ठेवेल आणि तुम्हाला फसवेल अशी धमकी दिली. तेव्हा या 26 वर्षीय विवाहितेने यावल पोलिसात आपल्या पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात संस्थाध्यक्षांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावल शहरात फैजपूर रस्त्यालगत मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गजरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यार्थी लकी कोडी याने प्रत्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाध्यक्ष नीताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, उपमुख्याध्यापिका संगीता पाटील, पूनम कोडी, ममता तळवी, मंगला पाटील, भाग्यश्री महाजन, कल्पना बारी, फातमा तळवी, विद्या धनगर, अश्विनी चौधरी, शारदा पांडव, देवयानी महाजन, ज्योती पाटील, अनिल तळवी, शरद कोडी, मुबारक तळवी, राजू तळवी, जगदीश कोडी, जमील तळवी, राहुल सोनावणे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भाग्यश्री महाजन यांनी केले. मोठ्या उत्साहात महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. लेखक, तत्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते. त्यांनी आयुष्यभर दुर्लक्षित जात, महिला आणि दीनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी काम केले.
त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनीही या कार्यात हातभार लावला. महात्मा फुले यांचे बालपण अनेक संकटात व कष्टात गेले. त्यांच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा ते फक्त 9 महिन्याचे होते. आर्थिक विवंचनेमुळे वडिलांना शेतात मदत करण्यासाठी त्यांना लहान वयातच अभ्यास सोडावा लागला. पण शेजाऱ्यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या वडिलांनी त्यांना स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये दाखल केले. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. 1848 मध्ये ज्योतिबांच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा ते त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते. यावल शहरातील जेटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावल शहरात जेटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन, प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका संध्या पांडव यांनी महात्मा फुले यांनी घडवलेल्या क्रांती त्याचबरोबर महिलांसाठी केलेले कार्य विशद केले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जर त्यांनी पहिली शाळा सुरू केली असती, त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे खूप मी आभार मानते की त्यांनी शाळा सुरू केली आणि त्यांच्यामुळे मी आणि आज आपण इथं आहोत आणि त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. खरंच खूप धन्यवाद. यावल येथील बालसंस्कार विद्यालयात चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस विषयावर जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांना यावल न्यायालयातील विधी सेवा समितीच्या वतीने सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले. यावल तालुका विधी सेवा समिती यावल तसेच यावल तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस आणि सोशल मीडियाचा गैरवापर या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत यावल न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश सुनील बी वाळके यांच्या आदेशानुसार बालसंस्कार विद्यालयात जनजागृतीपर शिबिर घेतले. या शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यांनी मोबाईलमुळे तसेच सोशल मीडियामुळे सायबर गुन्हेगारी कशा पद्धतीने वाढत आहे याची माहिती दिली. त्याचप्रमाणे मोबाईलच्या अतिवापरामुळे मनावर, डोळ्यावर, कानावर आणि मेंदूवर वाईट परिणाम कसा होतो याबाबत देखील त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SD देशमुख यांनी केले तर मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल गर्गे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे CM झोपे, SS झांबरे तसेच बाल संस्कार विद्या मंदिर शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. मोबाईल वापरून खूप जास्त चांगला अभ्यास करतात. म्हणजे मोबाईलचा फायदा होतो अभ्यासासाठी असं किती जणांना वाटतं? म्हणजे बाकीचा ॲक्च्युली आपल्या कार्यक्रमाचं जे नाव आहे ते चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस असं. चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस आणि आम्हाला निजा काय बोलत नाही की इंटरनेटचा सोशल मीडियाचा जो वापर केला जातो, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टा असेल, जे तुम्ही वापर करता त्याच्यावर तुम्हाला अवेअर करायचं म्हणजे जागरूक करायचं. त्याच्यात काय जागरूक करणार तुम्हाला सगळं हँडल करता येतं. व्हॉट्सअप किती जणांना हँडल करता येतं, किती जण व्हॉट्सअप वापरतात. यावल शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सन 1983 मध्ये शिक्षण घेणारे वर्गमित्र तब्बल 30 वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. शहरातील न्यू बचपन स्कूलमध्ये या मित्र मैत्रिणींचा स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यात त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावल येथील कैलास माळी यांच्या न्यू बचपन प्ले स्कूलमध्ये यावल शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 1993मध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल 38 मित्रमैत्रिणींचा स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. तब्बल 30 वर्षानंतर हे मित्रमैत्रिणी एकत्र आले होते. या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे विद्यार्थी नोकरी व कामधंद्यानिमित्त महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे, अकोला, भुसावळ येथे स्थायिक झालेले आहे. मात्र सोशल नेटवर्कच्या माध्यमातून हे एकत्र आले आणि 30 वर्षानंतर पुन्हा त्यांनी एकत्र येऊन हा स्नेहमिलनचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात पझल गेम, जीवनसाथीदारांसोबत डान्स, विविध कौटुंबिक खेळाचे आयोजन देखील करण्यात आले होते. तर या ठिकाणी आलेल्या सर्वांनी खानदेशी भरीत पुरीची मेजवानीचा आस्वाद देखील घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास माळीसर, नरेंद्र ठाकूर, सुनील देशमुख, बापू बोदळे, प्रशांत भोळे, रामदास बळगुजर, योगेश नेवे, रवींद्र सोनवणे, तय्यब तळवी, शरद झांबरे, संजय पाटील, कल्याणी खनवाले, सुकनेशी पाटील, कृती खैरनार, शशिकांत वारुळकर आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत वारुळकर यांनी तर उपस्थितांचे आभार नरेंद्र ठाकूर यांनी मानले.